नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की भगवत शब्द जो आहे, आपण भगवान म्हणतो ना, त्यासंबंधी. तर त्यामध्ये 6 प्रकारचं ऐश्वर असतं किंवा गुण असतात म्हणून आपण. त्यामध्ये ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य असं इथे सांगितलेलं आहे. त्यामध्ये सर्व भूतगण जे आहेत ते निवास करतात आणि तो स्वतः सगळ्या प्राणिमात्रांमध्ये, पंचमहाभूतांमध्ये विराजमान असतो. म्हणून अव्यय असं हे वकाराचं अर्थ आहे. म्हणजे भ, ग आणि व इथेपर्यंत अर्थ आपण बघितले काल. पराशर ऋषी म्हणतात, हे मैत्रेय, अशा प्रकारे हा जो भगवान शब्द आहे तो परब्रह्म श्री वासुदेवाचा वाचक आहे, इतर गुणाचा नाही. पूज्य पदार्थांना सूचित करण्याच्या लक्षणांनी युक्त हा भगवान शब्दाचा प्रयोग हा परमात्म्यासाठी केला जातो आणि इतरांच्यासाठी मुख्य प्रयोग म्हणजे इतरांसाठी गौण असतं. कारण समस्त प्राण्यांचे उत्पत्ती आणि नाश, येणं जाणं, विद्या अविद्या हे सगळं जो जाणतो त्याला भगवान म्हणायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी तो योग्य आहे. त्याग करण्यासारखे जे त्रिविध गुण आहेत किंवा त्यांचे क्लेश आहेत त्याला सोडून ज्ञान, शक्ती, बल, ऐश्वर, वीर्य, तेज हे सद्गुण भगवत शब्दाचे वाच्य आहेत. त्या परमात्म्यामध्ये संपूर्ण प्राणी मात्र निवास करतात आणि ते स्वतः आत्मारूपाने सर्व प्राणीमात्रांमध्ये विराजमान आहेत, म्हणून त्यांना वासुदेव असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी खांडिक्यजनकाने एक प्रश्न विचारला होता. तर त्याला केशीध्वजाला त्याने भगवान अनंतला वासुदेव नावाची यथार्थ अशी व्याख्या सांगितली होती. ती अशी की प्रभू समस्त प्राणिमात्रांमध्ये व्याप्त आहेत आणि संपूर्ण प्राणिमात्र त्यांच्यामध्ये राहतात. तसेच ते संसाराचे रचयिता आणि रक्षक आहेत, म्हणून त्यांना वासुदेव असं म्हटलं जातं. हे मुने मैत्रेया, ते सर्वात्मा समस्त आवरणांच्या पलीकडे आहेत. समस्त प्राणिमात्रांची प्रकृतीचे विकार, तसेच गुण, त्याचं कार्य, याच्यामधले जे काही दोष आहेत त्याच्यापेक्षा ते पलीकडे आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये हे काही दोष नाहीत. पृथ्वी आणि आकाशाच्या मध्ये जे जे काही स्थित आहे ते सगळं त्यांनी व्याप्त केलेलं आहे. संपूर्ण कल्याण गुणांचं स्वरूप आहे. त्याने आपल्या मायाशक्तीने लेशमात्र, अगदी छोट्याशा आपल्या अंशाने संपूर्ण प्राण्यांना व्यापून टाकलेलं आहे आणि ते आपल्या इच्छेने स्वतःच्या अनुकूल असं, म्हणजे स्वतःला हवं तसं महान शरीर धारण करून समस्त संसाराचं कल्याण साधतात. ते तेज, बल, ऐश्वर, महाविज्ञान, वीर्य आणि शक्ती या गुणांची एकमात्र राशी आहेत. म्हणजे रास आहेत त्या गुणांची. प्रकृती ह्याच्या पलीकडे वगैरेच्या पलीकडे तर आहेतच, पण त्या परमेश्वरामध्ये अविद्या वगैरे संपूर्ण क्लेशांचा अत्यंत अभाव आहे. ते ईश्वर समष्टी आणि व्यष्टी रूपाने आहेत. ते व्यक्त आणि अव्यक्त स्वरूप आहेत. ते सगळ्यांचे स्वामी, सगळ्यांचे साक्षी आणि सगळ्यांचं सगळं जाणणारे आणि सर्व शक्तिमान परमेश्वर असे आहेत. त्यांना आपण परमेश्वर असं म्हणतो. ज्यांच्याद्वारा ते निर्दोष, विशुद्ध, निर्मल आणि एकरूप परमात्मा पाहिले जातात त्याचं नाव ज्ञान, म्हणजे पराविद्या, म्हणजे जिच्याद्वारा म्हणायचं आहे. ज्याद्वारा ते आपल्याला समजतात त्या ज्ञानाला त्याचं नाव म्हणजे ज्ञान आहे किंवा पराविद्या म्हणतात. आणि त्याच्या पलीकडे विपरीत जे काही आहे ते अज्ञान किंवा अपराविद्या आहे. या ठिकाणी हा 5वा अध्याय संपतो. यामध्ये 87 श्लोक आहेत. आता आपण 6वा अध्याय बघूया. यामध्ये केशीध्वज आणि खांडिक्याची कथा आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, ते जे पुरुषोत्तम आहेत ते स्वाध्याय आणि संयमाद्वारा पाहिले जातात. म्हणजे त्यांचा साक्षात्कार त्याद्वारा होतो. ब्रह्माच्या प्राप्तीचं कारण ते आहेत, त्यामुळे त्यांना ब्रह्म असं म्हटलं जातं. स्वाध्यायाने योगाचा आणि योगाने स्वाध्यायाचा
अवलंब करावा. म्हणजे दोघं एकमेकांवर आश्रित आहे. स्वाध्याय पण पाहिजे आणि योग पण पाहिजे. या प्रकारे स्वाध्याय आणि योगरूप संपत्तीने परमात्मा प्रकाशित होतात. म्हणजे ते ज्ञानाचा विषय होतात, ते प्रकाशित होतात. म्हणजे त्यांचं ज्ञान होतं थोडक्यात. ब्रह्मस्वरूप परमात्माला आपल्या मांसाच्या डोळ्यांनी, म्हणजे मांसमय चक्षु म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे डोळे आहेत त्यांनी पाहिलं जाऊ शकत नाही. त्यांना पाहण्यासाठी स्वाध्याय आणि योग हे 2 नेत्र आहेत. म्हणजे याला दिव्य नेत्र असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. दिव्य नेत्राने त्यांना पाहिलं जातं, आपल्या चर्मचक्षुने पाहिलं जात नाही. श्री मैत्रेय म्हणाले, भगवान ज्याला जाणल्यानंतर मी अखिलाधार परमेश्वराला पाहू शकू, त्या योगाला तो योग काय आहे हे मला जाणण्याची इच्छा आहे. त्याचं वर्णन करावं. श्री पराशर ऋषी म्हणाले, पूर्वीच्या काळी ज्या प्रकारे ह्या योगाला केशीध्वजाने महात्मा खांडिक्य जनकासाठी म्हणजे वर्णन केलं होतं, ते मी तुला सांगतो. श्री मैत्रेय म्हणाले, ब्रह्मन हा खांडिक्य आणि विद्वान केशीध्वज कोण आहेत, कोण होते, त्यांचा योगसंबंधी योगसंबंधी संवाद कोणत्या कारणाने झाला. श्री पराशर ऋषी म्हणाले, पूर्वीच्या काळी धर्मध्वज जनक नावाचा एक राजा होता. त्याला अमितध्वज आणि कृतध्वज अशी 2 मुलं होती. त्यामध्ये कृतध्वज हा नेहमी अध्यात्मशास्त्रामध्ये रमलेला असायचा. कृतध्वजाचा मुलगा केशीध्वज नावाने प्रसिद्ध होता आणि अमितध्वजाचा पुत्र खांडिक्यजनक हा होता. पृथ्वीमंडलामध्ये खांडिक्य हा कर्ममार्गामध्ये अत्यंत निपुण होता आणि केशीध्वज जो होता तो अध्यात्मविद्येचा विशेषज्ञ होता. ते दोघं परस्पर एक दुसऱ्यांना पराजित करण्याचे प्रयत्न करत असत. म्हणजे कोणतं श्रेष्ठ कर्म का ज्ञान वगैरे. शेवटी कालक्रमाने केशीध्वजाने खांडिक्याला राज्यच्युत केलं. राज्यभ्रष्ट झाल्यावर खांडिक्य पुरोहित आणि मंत्र्यांच्या सहित थोडंसं काहीतरी सामान घेऊन दुर्गम वनामध्ये गेला. केशीध्वज ज्ञाननिष्ठ होता, पण अविद्या म्हणजे कर्मद्वारा मृत्यूला पार करण्याच्यासाठी ज्ञानदृष्टी ठेवत त्याने अनेक यज्ञांचं अनुष्ठान केलं. हे योगी श्रेष्ठ मैत्रेया, एक दिवशी जेव्हा राजा केशीध्वज यज्ञानुष्ठानामध्ये गुंतलेला होता आणि त्याची जी धर्मधेनू आहे म्हणजे हवीच्यासाठी दूध देणारी गाय जी होती, तिला निर्जन वनामध्ये एका भयंकर सिंहाने मारलं. वाघाच्या द्वारा गाय मारली गेली हे ऐकून राजाने ऋत्विजांना विचारलं की आता काय प्रायश्चित्त करायला हवं का यासाठी. तर ऋत्विज म्हणाले, आम्ही या विषयामध्ये आम्हाला काही माहिती नाही, आपण कशेरूला विचारा. जेव्हा राजाने कशेरूला ही गोष्ट विचारली तेव्हा त्याने म्हटलं की हे राजेंद्र, मी या विषयाबद्दल काही फारसं जाणत नाही, आपण भृगुपुत्र शुनकाला विचारा, ते अवश्य जाणत असतील. हे मुने, जेव्हा राजाने शुनकाला जाऊन विचारलं तेव्हा तो जे काही त्यांनी सांगितलं ते तू ऐक. या संपूर्ण भूमंडलामध्ये ह्या गोष्टीला कशेरू जाणत नाही, मी जाणत नाही आणि इतर कोणीही जाणत नाही. केवळ ज्याला तू परास्त केलंस तो तुझा शत्रू खांडिक्य ह्या गोष्टीला जाणतो, म्हणजे काय प्रायश्चित्त वगैरे त्याला तो जाणतो. हे ऐकून केशीध्वजाने म्हटलं, हे मुनिश्रेष्ठ, मी आपला शत्रू खांडिक्यला ही गोष्ट विचारायला जातो. जर त्याने मला मारून टाकलं तरीसुद्धा हे महायज्ञाचं फळ तर मला मिळेलच, पण मी विचारल्यानंतर जर त्यांनी काही मला प्रायश्चित्त वगैरे सांगितलं तर माझा हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडेल. आपण इथे थांबू. आपण 19व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.